झी मराठी, चर्चाही होणारच. साहेब नमस्ते. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपल्या उमेदवार दिलेला आहे. काही नाराज घटक आहेत. त्या नाराज घटकांना पुन्हा आपण एकत्रित आणाल का? येणार की सगळे येणार. महायुती फुटली असं कुंभोज मध्ये मेसेज जातोय, व्हायरल होत आहे. त्या संदर्भात आपण काय सांगाल? थोडीशी नाराजी झाली आहे, खरं आहे. आम्ही प्रयत्न केला हे घडू नये म्हणून, पण ह्याला महायुतीमधल्या मतभेदांच्या पेक्षा प्रॉपर कुंभोज गावातलं एकमत करण्यात आम्हाला यश आलं नाही. म्हणजे आमचे जनसुराजीचे सहकारी अरुणराव सुद्धा फार इच्छुक होते. त्यानंतर आमचे बाबासाहेब चौगुले व्हाईस चेअरमन ते सुद्धा इच्छुक होते. काय लोकांचं एकमत करून कुंभोज मधला विषय काही मिळणं अडचणीचं झालं. शेतकरी संघटना काँग्रेसच्या वतीनं पण एक उमेदवारी तिथं होणार होती. असे सगळे प्रश्न खरं तर तयार झाले आणि त्यामुळे हा थोडासा पेच निर्माण झाला होता. प्रवीणने एक चांगला निर्णय मागच्या काळामध्ये घेतला होता. खर तर 7-8 महिन्यापूर्वी आम्ही सगळे एकत्र आलो होतो आणि एकंदर जे काम केलं मागच्या 5 वर्षामध्ये आणि जो संपर्क ज्या पद्धतीचा स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी सगळा, सामान्य माणसांच्यातनं प्रचंड एक असा लोकप्रतिनिधी असावा अशी भावना प्रवीण बद्दल होती. आणि शेवटी लोकशाहीमध्ये सामान्य माणसांच्या भावनांचा आदर करणं आणि त्यांना पाहिजे असणारं प्रतिनिधित्व देणं हे आम्हा मंडळींचं काम आहे. त्या पद्धतीने आम्ही पुढे निघालोय. नाराज घटकांना आपण एकत्रित आणण्यात यशस्वी व्हाल का? आमच्या जनसुराज्यामध्ये फार किरकोळ प्रमाणात हा विषय फारच, तो सुद्धा आज किंवा उद्या संपल असं मला वाटतं. थँक्यू सर.